या फुलांच्या झाडांची जी पाने आहेत त्या पानांना हात लावल्यानंतर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एक असे ठिकाण दाखवणार आहे। हे ठिकाण तुम्ही कदाचित कधीही बघितलं नसेल। हा निसर्गाचा चमत्कार किंवा निसर्गाची जादू म्हणावी लागेल। आपला महाराष्ट्र खूप सुंदर आहे आणि महाराष्ट्राला सुंदर बनवण्याचे काम सह्याद्री पर्वतरांगा करतात। जेव्हा आपण सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये जातो, सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगेमध्ये जातो, तेव्हा तिथे आपल्याला सुंदर आणि मनाला भुरळ घालण्यासारखी पठारे दिसतात। असे एक जादुई आणि सुंदर पठार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। जेव्हा मी या पठारावरती प्रवेश केला तेव्हा या ठिकाणी मला अशी फुलांची झाडे बघायला मिळाली। या फुलांच्या झाडामध्ये जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मला असं वाटलं जणू काय मी चहाच्या मळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे। जेव्हा माणसे चहाचे मळे बनवतात, एका लाईनमध्ये चहाची झाडे लावून चहाचे सुंदर मळे बनवतात, त्या प्रकारे निसर्गाने या सह्याद्री पठारावरती अशी झाडे उगवलेली आहेत। ही झाडे एका लाईनमध्ये आहेत आणि या झाडांना बघितल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल जणू काय हा चहाचा मळा आहे। या झाडांना वेगवेगळ्या प्रकारची फुले लागलेली आहेत आणि या फुलांच्या आणि झाडांच्या प्रदेशामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असं वाटते जणू काय आपण निसर्गाच्या स्वर्गामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी आल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते आणि मन एकदम प्रसन्न होतं। अशा या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले सुंदर पठार म्हणजे जादुई पठार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे पठार कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये आहे आणि या पठाराचे नाव आहे उदगीरी पठार। आज पाऊस उघडलेला आहे आणि ऊन पण पडलेला आहे, त्यामुळे या पठारावरती आल्यानंतर वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळत आहे। आता मी या उदगीरी पठारावरती पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागे ही झाडे तुम्हाला दिसत असतील। या झाडांना बघितल्यानंतर तुम्हाला देखील वाटले असेल जणू काय हा चहाचा मळा आहे। मी तुम्हाला आता ही झाडे प्रत्यक्षात दाखवणार आहे आणि या झाडामध्ये फिरून देखील दाखवणार आहे। या झाडांच्या प्रदेशामध्ये फिरल्यानंतर आपल्याला चहाच्या मळ्यामध्ये फिरल्यासारखा अनुभव येतो। बघा मित्रांनो, निसर्गाने बनवलेली कला म्हणजे निसर्गाची जादू आज मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे आणि तुम्हाला देखील चहाचा मळ्याचा अनुभव करून देणार आहे। तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले उदगीरी पठार जवळ जाऊन बघूया आणि त्या पठाराचा मस्त अनुभव घेऊया आणि मस्त मजा देखील करूया। तुम्ही बघू शकता या पठारावरून हा पक्का रोड जातो। या रोडने आम्ही आलो, या ठिकाणी गाडी थांबवली। माझ्यासोबत माझा परिवार पण आलेला आहे आणि बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना निसर्गाने बनवलेला चहाचा मळा। बघा मित्रांनो कसा अनुभव आहे। आपल्या सह्याद्रीमध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळतं। मन मोकळं करण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी तुम्ही सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये या। मग बघा मित्रांनो तुम्हाला कसा अनुभवायला मिळतोय। बघा आता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे खूप मोठमोठी झाडे आहेत। बघा मित्रांनो हा अनुभव बघा, तुम्हाला कसं वाटतंय। हे सह्याद्रीचे उदगीरी पठार, सर्वत्र ही गोलाकार झाडे, फुलांची लहान लहान झाडे म्हणजे यांना झुडपे पण आपण म्हटले पाहिजे। हे झुडपे किती सुंदर आहेत, जणू काय आपल्याला चहाच्या मळ्याचा अनुभव करून देतात। बघितलं मित्रांनो, आपल्या सह्याद्रीमध्ये बघण्यासाठी खूप काही आहे। आपण निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी बाहेरच्या प्रदेशामध्ये जातो, पण तिथे जाण्याची काहीही गरज नाही। आपल्या सह्याद्रीमध्ये खूप काही आपल्याला बघायला मिळते। ही सह्याद्री आपल्याला खूप आनंद देते आणि निसर्गाचा अनुभव देखील देते। बघा मित्रांनो किती सुंदर हा निसर्ग आहे। मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी सकाळी सकाळी गॉगल घालून का व्हिडिओ बनवत आहे, कारण ऊन माझ्या डायरेक्ट चेहऱ्यावरती पडत आहे आणि सूर्याचे किरण डोळ्यावरती पडल्यामुळे समोरचं कमी दिसतं, त्यामुळे मी गॉगलचा सहारा घेतलेला आहे। पण मित्रांनो या ठिकाणी मला मस्त अनुभव आला। या गवतामधून आणि या झाडामधून चालताना आपल्या पायाला धुके लागते, म्हणजे पायाला एकदम गारवा मिळतो। आणि बघा
ही झाडे बघा मित्रांनो, काय मस्त निसर्ग आहे। या निसर्गाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त गुगलवर सर्च करून किंवा मोबाईलवरती बघून अनुभव घेऊ नका। कदाचित वेळात वेळ तुम्हाला भेटला किंवा नाही भेटला तर काढा वेळ आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या। हा निसर्गाचा सानिध्य फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला मिळतो। आता पाऊस संपतच आलेला आहे, म्हणजे संपल्या जमा आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, त्यामुळे ही झाडे काही दिवसांनी सुकून जातील। बघा मित्रांनो, मी पण या ठिकाणी यायला खूप वेळ केला। मी सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी आलो असतो तर मला या झाडांच्या वरती वेगवेगळ्या रंगांची फुललेली फुले दिसली असती, पण तरीसुद्धा मी आलो, टायमाने आलो, उशिरा आलो, पण या निसर्गाला भेट दिली आणि तुम्हाला हे सह्याद्रीचे सुंदर पठार दाखवले आणि इथला मस्त अनुभव करून दिला। मित्रांनो, माणसाला किती काळजी असली, टेन्शन असलं तर माणूस नाराज असतो, पण वेळात वेळ काढून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये आला तर तुम्हाला मस्त वाटेल आणि तुमचं टेन्शन काही वेळासाठी दूर होईल आणि तुमच्या मनाला एकदम मस्त वाटेल आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल, काहीतरी या निसर्गाकडून आपल्याला शिकायला मिळते। बघा मित्रांनो, हे निसर्गाचे सानिध्य मनाला किती आनंद देऊन जाते। बघा मित्रांनो, या फुलांच्या झाडांची जी पाने आहेत त्या पानांना हात लावल्यानंतर एकदम मऊ मऊ गादीला हात लावल्यासारखे वाटते, कारण ही पाने एकदम मऊ मऊ आहेत। पानांच्या मागच्या बाजूला कापसासारखा एकदम मऊ आकार आणि मऊपणा आहे। बघू शकता तुम्ही, हे सह्याद्रीचे सुंदर पठार आणि या झाडांची खोडे म्हणजे या झुडपांची खोडे कशी आहेत बघा, एकदम चिकटून आणि एकामेकाला जुळून ही झुडपे उगवलेली आहेत। बघा मित्रांनो, निसर्गाचं सानिध्य। माणसाला कामे खूप असतात, पण माणसाने वेळ काढला पाहिजे। माणसाचं आयुष्य पुढे ढकललं जातं, पण जेव्हा माणूस म्हातारा होतो तेव्हा त्याला समजतं की अरे वेळ निघून गेला। आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, असा निसर्ग बघण्यासाठी माणसे खूप दूरवरून येतात, पण आपल्याला कुठेही दूर जाण्याची गरज नाही। सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला हे सर्व काही बघायला मिळतं। बघा मित्रांनो, किती सुंदर ही फुलांची झाडे आहेत। ह्या झाडामध्ये गेल्यानंतर काय अनुभव मिळतो मित्रांनो, बघा, जणू काय निसर्गाने बनवलेला चहाचा मळा। किती सुंदर आहे हा निसर्ग। बघा मित्रांनो, हे सह्याद्री पठार सर्वत्र प्लेन आहे, काही भाग उंच आहे, पण जास्त करून सपाट भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, आज मी सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलो। सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेले उदगिरी पठार तुम्हाला दाखवले आणि या उदगिरी पठारावरती फुललेली फुलांची झाडे दाखवली। ही झाडे म्हणजे झुडपे गोलाकार आहेत आणि या झुडपामध्ये प्रवेश केल्यानंतर या झुडपांना बघितल्यानंतर आपल्याला चहाच्या मळ्यांचा अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळतो। म्हणजे निसर्गाने बनवलेला चहाच्या मळ्याप्रमाणे सुंदर निसर्ग। एका लाईनमध्ये अशी झाडे उगवलेली आहेत निसर्गाने। ही झाडे बघितल्यानंतर आपल्याला जणू काय वाटतं ही झाडे कोणी माणसाने तरी लावलेली नसतील, तर कोणी माणसाने लावलेली नसून निसर्गाने उगवलेली आहेत। आणि हा निसर्ग फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला मिळतो। बघा मित्रांनो, सुंदर निसर्ग आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय बघा। तुम्हाला असेच निसर्गाविषयी आणि आपल्या गड किल्ल्याविषयी आणि सह्याद्रीविषयी आणि महाराष्ट्रामध्ये असलेले लोकप्रिय ठिकाणाविषयी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा आणि लाईक करा आणि शेअर देखील करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, नमः
पार्वती पते हर हर महादेव।